62 क्रमांक. ब्रह्मच आनंद स्वरूपच आहे. त्याच्यातले मुख्य प्रतिपाद्य विषय म्हणजे कोणते? सुषुप्तीमध्ये होणारं सुख हे ब्रह्मसुख आहे हे समजलेलं. तेव्हा जे तत्व आहे जिथे जिथे आपल्याला सुख वाटते ते सुख त्याला उपाधीचं नसून ब्रह्माचंच आहे हे सांगायचं आहे. आणि त्याच्याकरता सुषुप्तीचा दृष्टांत काय केलेला आहे? म्हणजे सुषुप्तीमध्ये जे सुख आहे ते ब्रह्मसुखच आहे. 61वा श्लोक ते बघा त्याच्यामध्ये. त्याच्याकरता जो विचार केलेला होता, मनुष्य म्हणत असतो मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. आता उठल्यानंतर काय करतो सांगतो. मग प्रश्न उत्पन्न होतो, सुषुप्ती जर विषय नाही मध्ये सुख तर आहे तरी विषयाचा आहे असं नाव तर विषय नाही कुठे सुषुप्तीमध्ये. आणि सुख तर आहे दुधाचे विल्हेवाट लावली पाहिजे, नफाय लावली पाहिजे. त्याचे काही साखर आहे का सुषुप्तीमध्ये? नाव सुख आहे. मग कोणीतरी एक सुख नावाचं तत्व काय करायचं पाहिजे? मानलंच पाहिजे. त्याच्याकरता अवघात एक सुख आनंद स्वरूप कशाबरोबर आहे त्याच्याकरता उपनिषदात उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्मवादिसाईना पठंत्यता स्वसुखम ब्रह्म नाही मध्ये. म्हणून कोणत्या उपनिषदामध्ये विज्ञानम आनंदम वादिशीना हे उपनिषदामध्ये कोणतरी शाखा असतात. ब्राह्मणाची मुलं असतात त्याला माहिती कोणत्या शाखेत आहे. वादशीन शाखा, गावठी शाखा, ऋग्वेदी शाखा असे प्रकार पडतात. त्याचे पोटवेत्तर बनतात. त्याच्यामध्ये सांगितलं आहे आता स्वप्रकाशन ब्रह्माने दुसरं काहीच नाही. सुख आहे त्या सुखालाच ब्रह्म म्हणायचं. सुखावून ब्रह्म वेगळं नाही, ब्रह्मावून काही नाही. गोडीवर साखर वेगळी नाही, साखरीवर काही नाही. तेव्हा सुषुप्त अधिक वर्णन करून सांगतात. याचा ज्ञानांतर्गत विज्ञानमय म्हणजे या ज्ञानामध्ये अज्ञानकारी असलेले मनोमय विज्ञानमय हे सर्व लीन झालेले आहेत. लीनावस्था असं म्हणलं. झाडाची लीनावस्था म्हणजे कोण? बीज असते. अव्यक्त आधी अव्यक्त अवस्था आहे का त्याची? लीनावस्थेमध्ये काय असेल दृश्यात्म नसतं पण असते. झाडामधला अंकुर त्याला दिसत असतो तसं बीजामधला अंकुर दिसतो. नाही म्हणावं तर आलं कुठं दुधामध्ये तो दिसत असतो का? मग नाही म्हणायचं तर मग गोळा आला कुठून? तुपाची कोणती अवस्था? लीनावस्था. बीजामध्ये कोणत्याही वृक्षाची लीनावस्था असते. त्याप्रमाणे सुषुप्तीमध्ये हे विज्ञानमय मनोमय वगैरे हे सगळे लीन झालेले असतात. म्हणून जर आपल्याला काही दिसत नाही, डोळे असून दिसत नाही. कोणाची नाही का कोणाचे डोळे वाशी दिसत असते तरी त्याला काय होत नाही, दिसत नाही. पण त्याचा उपयोग होतो की स्वराच्या बाबतीमध्ये हा मनुष्य पाहून आलेला आहे. दमनावस्थाच असतो. त्याचं म्हणजे आहे ना चिंतनात अनेक सांगत होते नाही भगवान शंकराची गोष्ट आहे. ते तत्वज्ञान सांगून लागले ते कोणाला पार्वतीला. आणि पार्वतीला काय झालं मग ते हुंकार त्याला बंद पडला. तिला काय लागली मग शंकराने लागलं त्या अर्थी हुंकार बंद पडला. जागृती काय झाली संपली. आता कोणती अवस्था मग सगळं वाया जाईल ना. ज्ञान चालू जाईल सगळं काय होईल
वायर आहे म्हणून मच्छिंद्र होता. मासोळीचा अवतार त्याला म्हणतात मच्छिंद्र नाही का. गोरक्षाचे मच्छिंद्र आणि आदिनाथ गुरु मच्छिंद्र आणि ते ज्ञानीतून मच्छिंद्रनाथ पुढे गोरक्षनाथ गैनीनाथ गैनी प्रसादे परंपरा आहे. आणि पुढे मग ज्ञानेश्वर महाराजापर्यंत कोणापुढे मग ज्ञानेश्वर एक गुरु एक शिष्य ठेवलं बघा. मग काय केलं मेघाची परीक्षा ती आपल्या घरचा नारळ असतो निसर्ग पाणी पडत बघा आपल्या मग तो आपल्या पडताच असतो कोणापुढचा असतो. आणि मेघाची परीक्षा जगती ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मराठीचे ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. त्याला सगळ्या संतांनी कोणती पदवी कशा चालले म्हणते सुखाचं सुशुद्धी अवस्थेमध्ये सर्वांचा काय झालेला असतो लय झालेला असतो. त्याच्याकरता एक सहज दृष्टांत या ठिकाणी काय घेतलेलं आहे. मिळाले स्मरण होते का नाही काय होते स्मरण होते कोणत्या अवस्थेमध्ये जागृती अनुभव कोणत्या अवस्थेत आला मग सुशुद्धीमध्ये अनुभव कुठे येतो जागृती सुशुद्धी नाही अनुभव येतो सुशुद्धीमध्ये आणि स्मरण होते म्हणण्याचं बरंच झालं की ज्याला स्मरण होते तो ज्ञानमय पण आणि अनुभव घेतो तो आनंदमय पण. आता स्मरण असते ज्याला स्मरण असते ज्याला अनुभव असतो त्याला स्मरण असते. आता एक अनुभव एक पाठीकर हिंदुस्थानी परीक्षेत लिहिला जाय का ज्याला अनुभव असतो त्याला काय असते मग अनुभव आहे आनंदमय कशाला आणि स्मरण कोणाला आहे काय काय दुःख नाही मशीला आणि इंजेक्शन देतो पखाली उलट झालं. मी हे सांगायचं आहे विलीन अवस्थेमध्ये सुद्धा विज्ञानमय आहे. कोणत्या अवस्थेत विलीन अवस्थेमध्ये आणि तोच पुढे काय होत असतो घनी अवस्था नाही पातळ आहे तरी तुपच आहे आणि थंडी लावून जरी झालं तरी काय पातळ अवस्थेमध्ये काय तुप्पणा आहेच ते आणि घण्या अवस्था झाली त्याच्यामध्ये तुप्पणा आहे ते. त्याप्रमाणे विज्ञानमयाचा आनंदमय विलय अवस्थेमध्ये आहे पण तो आनंदमय या रूपाने कोणत्या रूपाने आणि तोच पुढे जागृतीमध्ये विज्ञानमय होता. म्हणजे ज्याला अनुभव आहे त्यालाच काय तो दृष्टांत तुमच्या याच्यामध्ये यदा द्राण तत्वलीन विज्ञान बनवय त्या आणि ते सुषुप्त अवस्थेमध्ये विज्ञानमय मनोमय हे विलीन झालेले असतात. अंतयोग अवस्था निद्राज्ञानम स्वयंवही यथाज्ञानम तत्वलीन यथाज्ञान म्हणजे अज्ञानामध्ये तत्वलीन म्हणजे लीन झालेले कोण कोण विज्ञानमय आणि मनोमय कुठे लीन झाले अज्ञानामध्ये. लीनावस्था म्हणजे अज्ञान. सुषुप्तीमध्ये काय आहे इंद्रिय आहे का फक्त अज्ञान आहे त्याला कारण देव म्हणतात कोणतं त्याच्यामध्ये सगळे तयावरी विलय अवस्था या विज्ञानमय मनोमय याची विलय अवस्था कोणती अवस्था आणि तिलाच काय म्हणत असतात ज्ञानीता तिला झोप असं म्हणतात. त्यावेळेला विज्ञान मनोमय लीन झाला असल्यामुळे कुठे काम करतात काय इंद्रिय गोरख काय करीत नाही काम करीत नाही डोळ्यात दिसते आपल्या आता नाही का जरी झोप असली तरी त्याला येत नाही कान असून सुद्धा काय होत नाही ऐकू येत नाही कारण काय त्याला मनोमय विज्ञानमय झालेले आता लीन झाले
आणि जागृतीमध्ये पुन्हा जागी झालं की लगेच ऐकायला काय येते, सुरुवात येते. वेदांतशास्त्राने ते खोलून काय करते, विचार करत असते, काय फरक पडत असतो. सुषुप्ती एखादा माणूस जास्त काम करून आलेला आहे दिवसभर, नाही का 10 वाजता काही दिवसात जेवायला मिळालं नाही आणि रात्री सपाटून काय लागेल मंडळीला म्हणत असतो वाढ द्यायला, कोणाला स्वयंपाक व्हायला आहे ती वाट काय. आणि मग ते स्वयंपाक करते बाई असली तरी म्हणत असतो झालं का स्वयंपाक, भाकरी झाली का, भाकरी झाली का. तो आता पाहिजे आहे तेव्हा तपल्याशिवाय भाकरी टाकता येत आणि याचा चालला आहे झाली का भाकरी झाली का म्हणून एक तुमचं डोकं आपण काय होईल भाकरी कोण टाकायचं आणि ते त्यातून लागली त्याला झोप लागली. आता म्हणतो वाडा मला भाकरी झाली का, आहे का नाही. जागृतीमध्ये काय होती, भूक होती. निद्रेमध्ये काय नाही, अवस्था का नाही, यासाठी ते मनाचा आणि बुद्धीचा काय झालेला आहे, लय झालेला आहे. भूक असणे सुद्धा विसर पडलेला आहे. काय पडले ते सगळ्या अवस्था असतात. तिथे आहे का काही कानाने ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही. अशा सुश्रुतीमध्ये आहे का सगळ्या इंद्रियांचे व्यवहार लीन झालेले असतात. म्हणून ते जोपर्यंत नाही ओंकार देत असेल तोपर्यंत जागृती आहे. काय आणि सुशक्ती आली की ओंकार यायला काय पडते. दोंडा महाराजांच्या एक ग्रस्त कामगार म्हणून समोर येऊन बसायचा काही होतं. आता दिवसभर काम केलं, काम करा मग काही विषय असायचा तरी काही समजेला, मग त्याला काय करायचं तो असं करायचं काय काय मान असे करायला लागते. जागृती आहे का सुशक्ती आहे. अरे मान झोपेमध्ये आता ताट राहतो खाली बांधून ताट बांधून राहत असेल कोणती समाधीवर, कोणती अवस्था समाधीमध्ये कुठे मानव कोणती अवस्था आणि उठून सुद्धा सर्व कार्य करीत असेल तर म्हणजे सुशक्तीमध्ये काही तिला काल परिच्छेद आहे. कोणता परिच्छेद कायमचा समाधीचा राहतो ना, कोणता परिच्छेद आहे. आणि तिला काल परिच्छेद नाही, तिला काय म्हणत सर्व जो काय नाही काय सर्व काळ त्याला काल परिच्छेद नाही. एकदा परमेश्वर झाला म्हणजे संपलं गेला. आता काय काल परिच्छेद राहिला नाही. एक अवस्थाचं काय गुणमनी अवस्था असलेला तिथे मनाचा लय झालेला असतो. तो काय म्हणे ते गुणमनी नाच कार्य कारण तिथे कुठे मन आहे का, मन आहे राम झाले प्रवृत्ती मनावर होता अवस्था अवलंबून कोणावर कल्पना विद्या मग परिवर्तन कशात होत असते, मनातच होत असते. कारण मन हे परमात्मा स्वरूप आहे. मनामध्ये तीन स्वरूप आहे. मन हे मनुष्यानाम मी मध्ये योगामध्ये मनाला काय म्हटलेलं आहे, सर्व इंद्रियानाम, सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे, आलेलं आहे म्हणून आणि सांगितलं त्याला नेंद्र असं म्हणतात. आणि ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं. आणि सुशक्तीचा अभिमानी असताना तुला प्राज्ञ म्हणतात. जागृतीचा अभिमानी ईश्वर, स्वप्नाचा अभिमानी तेजस आणि सुशक्तीचा अभिमानी प्राज्ञ. तिन्ही अवस्थेचा अभिमानी असतो. जागृतीमध्ये जीवत्व आहे, स्वप्नातही जीवत्व आहे आणि बरेच सुशक्तीमध्ये काय जीवत्व आहे.
जीवदशा म्हणतात ना, फक्त जीवदशा कोणाच्या ठिकाणी नाही, तो जीव हे भाव ऐसे बैठते ज्ञान आधारी आपण तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? जीव महासेना कोण आहे? म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा कोण आहे? हा भारतातला पंतप्रधान. पण मुळामध्ये काय आहे? आणि एवढा मोठा चांगदेव काय होता? मुक्ताबाई. अनोळे नाही राहतो शरीराने का नाही, बोधाने. मनुष्य ब्रह्मभावाला कोणत्यामुळे कोणामुळे होत असं ब्रह्मप्राप्ती होत असले आहे त्याचं ज्ञान होते. प्राप्त काय करून घ्यायचं? प्राप्त झाले काय? पण आपल्या ब्रह्मामुळे आपल्याला काय झालेलं, अज्ञानामुळे काय झालेलं, दुःखामुळे हातोस पाहिजे. यज्ञान तत्वशील विज्ञान मनोमय त्यावेळी विलयावस्था अस्मिता असं म्हणत असतात. त्यालाच अज्ञान असं म्हणतात. विलीनवृत्तवत पश्चात शात विज्ञान मनोमय घना आणि विलीनावस्था आनंदमय शब्देन कथ्यते. विलीनावस्था पश्चात शात अज्ञानमय घना. हा श्लोक आहे जी विलीनवृत्तवत पश्चात शात विज्ञानमय घना. एक कोणती अवस्था विलीन असतात. तुपाचा दृष्टांत घेतला कोणाचा? तुपाचा विलीनवृत्तवत पश्चात शात विज्ञानमय घना. पहिली अवस्था कोणती आहे त्याची? पातळ अवस्था. विलीन अवस्था पश्चात विज्ञान. पुढे तेच थंडीच्यामुळे काय होते? पुढे असं विज्ञानमय घना. घना विज्ञानमय. घन म्हणजे पोट नाही, त्यालाच काय म्हणायचं? विज्ञानमय. आणि लक्षामध्ये तेव्हा आनंदमय कोशेष किम सर्व आहे. जो आनंदमय आहे तोच पुढे कोण झाला? विज्ञानमय झाला. वितळ गेला तो, तेच पुढे काय झालं? घन झाला ना. दुसऱ्या अवस्थेत गेला ना. काय गेलं? पहिली अवस्था म्हणजे दुसरी अवस्था पातळ अवस्था म्हणजे आनंदमय आणि घन अवस्था म्हणजे विज्ञान. माझा विज्ञान हे सृष्टी याच्यावर वेगळं राहिलं पाहिजे. आनंदमय वेगळं झालं का? आनंदमय कोण झालं? विज्ञान आहे. म्हणून अनुभव घेणार आहे कोण आहे? स्मरण करणार आहे कोण आहे? आलं का लक्षात? कारण जो आनंदमय कोश आहे तोच जागृतीमध्ये विज्ञान आहे. म्हणून व्यभिचार नाही, काय नाही. त्यांनी प्रश्न केला ना, अनुभव घेणारा कोण? आनंद. स्मरण कोणाला? काय काय रोग आहेत, म्हशीला इंजेक्शन घालून पकडायला जमेल का ते? आणि खोलून काय करतात? विज्ञानापेक्षाही सुद्धा अध्यात्मामध्ये शेवटापर्यंत जातं. कुठं? शेवटापर्यंत जाऊन जाणार. विचार जिथं काय होते संपून जाते. विचार मागवता पावली विलीनावस्था आनंदमय शब्द येईन करते. तुपाची पातळ अवस्था असते की नाही? तुपाची पातळ अवस्था म्हणजे आनंदमय कोण. आणि तुपाची घनावस्था म्हणजे विलीनावस्था. कोणती? आपल्याला कोणता कोश म्हणतात? म्हणजे आनंदमय कोश. विज्ञानमय कोश वेगळं नाही. विज्ञानमय कोश अनुभव घेणारा कोण आहे? आनंदमय कोश. स्मरण करणार
शैवता निर्मसहिता लीना आनंदमय स्थिता सुप्तीपूर्व क्षणी बुद्धिवृत्ता या सुखबिंबिता झोप लागण्याच्या पूर्वी सुप्तीपूर्व क्षणी म्हणजे झोप लागण्याच्या सुप्ती म्हणजे सुप्ती म्हणजे सोबती नाही, सुप्ती म्हणजे झोप आहे का नाही. सोबती म्हणजे सोंगडी. सुप्तीपूर्व क्षणी झोप लागण्याच्या बुद्धिवृत्ती या सुखबिंबिता त्यावेळेला बुद्धिवृत्ती अंतर्मुख होते. काय होते अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये धर्माचं काय पडते. धर्म जड स्वरूप आहे, जड स्वरूप आहे का आनंद स्वरूप आहे. सुखबिंबिता सुप्तीपूर्वक झोप लागण्याच्या पूर्वी बुद्धिवृत्ती जेवढ्या असतात सुखबिंबिता त्या अंतर्मुख होतात. अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये ब्रह्माचं काय पडते. प्रतिबिंब पडते. प्रतिबिंब सहित वृत्ती प्रकाश सहित किरण असते, पाण्यासहित तरंग असतात. त्याप्रमाणे त्याचा अर्थ असा पुण्यामध्ये प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं आहे. अगोदरचे काही भिन्न होतं का तसं नाही, सामान्य होतं. काय होतं सामान्य होतं. आणि ते पुढे काय झालं विशेष. सामान्य आणि विशेष विशेष कारण सामान्याचं प्रतिबिंब पडू शकत. मग कोणाचं प्रतिबिंब विशेष त्याप्रमाणे सैवतात बिंबसहिता लीनावस्था आनंदमय श्रद्धे करिता अशा रीतीने नाही का झोप लागण्याच्या पूर्वी बुद्धिवृत्ती आहे. सुखाने बिंबित असलेल्या वृत्ती सारे बिंबसहिता लीनावस्था त्याची जी लीनावस्था असते त्यांना आनंदमय कोश म्हणतात. कोणता कोश वाचन चाललेला आहे आपले अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश, आत्मा या कोशाहून कसा आहे. कोशाचे काही संबंध राहिलेला आनंदमय कोश म्हणजे काय सगळ्याची लीनावस्था तिला कोणता कोश म्हणतात. त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. अंतर्मुखो यो आनंदमय बरं का ब्रह्मसुखम सदा भंगते बिंबयुक्ता भी अज्ञानोत्पन्न वृत्ती भी हे सगळं कशाचा विचार चाललेला आहे. सुषुप्तीचा. सुषुप्तीमध्ये जो आनंद होत असतो तो आनंद मुळात आहे तरी कोणाचा त्याच्याकरता हे सगळं कशा करता सांगायचं. स्वरूपभूत आनंद आपल्यालाही मिळतो पण उपाधीच्या द्वारा मिळतो. आणि आपल्याला काय वाटत असते तो उपाधीचा आहे. दुसऱ्याला असं वाटत असते की हाडातलं आहे पण ते हाडातलं दाढीतलं असते. मग आपल्याला असं वाटते सुख कशातलं आहे आणि ते विषयाचं सुख नसून आत्मसुख असते. विषय काय करतात निमित्त कारण आहे. काय फक्त बहिर्मुख वृत्तीला काय करतात एवढंच काम करा. विषय प्राप्त झाला म्हणजे मग काय होते बहिर्मुख वृत्ती काय होते आणि त्या अंतर्मुख वृत्ती ब्रह्माचं काय पडते. आणि ते ब्रह्म हे सुखस्वरूप आहे. आपल्याला ब्रह्माचा होतं सुख हे सुख कोणाचं आहे विषयाचा म्हणत आहे कोणाचं ब्रह्माचं नास्ती कोणाचं सिद्धांत सुख नाही कोठे विषयी सुख आहे. बोलण्याची सारी केली विद्युत जगामध्ये अंतर जगायचं त्यांना माहिती विषयात जरी सुख दिसत असलं कुठे तरी ते विषयात नसून कोणाचं आहे पण आत्माच घेऊन स्वरूप आहे.
सिद्धांत आहे, वेदांताचा सिद्धांत आहे. सगळी दुसरीकडे कुठेही नाही, कुठे आहे आत्माच किंवा स्वरूप आहे. प्रत्येक शब्दात पदार्थामध्ये दिसणारी गोडी पदार्थाची नसून ती कोणाची आहे? साखर. सिद्धांत हे ग्रंथ काय असतात ते सिद्धांताचं विवरण करण्यात. तर याच्यामध्ये त्या आनंदाचं 5 प्रकरणामध्ये काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. बरोबर. आनंद एकच आहे, पण उपाधी भेदाने जे काय सांगितलेलं आहे याला योग सांगितलेला आहे. पुढे योग सांगणार आहे. दृष्टांत म्हणून लीलावस्था अंतर्मुख आनंदमय ब्रह्मसुखम भोगते. अंतर्मुख झालेला आनंदमय कोण म्हणतात? कोणत्या सुखाचा अनुभव घेतो? ब्रह्मसुखाचा. ब्रह्मसुख बनते. भोग म्हटल्यानंतर त्याला त्रिपुटी लागत असते. म्हणजे याला काय लागले? आपल्याला भूक जरी लागली असली पण भोगता आहे, पण काय पाहिजे? भोग पाहिजे. बरं भोग आहे, स्वयंपाक करून ठेवला, जेवणारच नाही, मग काय अन्नाला खात असते? खाण्यासाठी पण काय पाहिजे? अन्न पाहिजे. बरं खाणार आहे, पण खाणाऱ्याला पुन्हा भोग पाहिजे. ते खायला भूक नसेल तर म्हणजे कोणताही सेवन होत असते विषयानं त्याला त्रिपुटी लागत नाही. विना त्रिपुटीशिवाय त्याचं सेवन होऊ शकत नाही. आधी भोक्ता, आधी दैवाने, आधी यज्ञ, त्याला त्रिपुटी असं म्हणतात. तर आपल्याला काय होते? ज्ञान होते. नाही तर ज्ञान होत नाही. त्रिपुटी अध्यात्म, अधिदैव आणि त्रिपुटी असं. डोळ्यानं जर दिसत नसेल तर सूर्याचा अनुग्रह काय आहे? कमी आहे. त्याला सूर्याचा लागत नसतो, देवता लागत नाही. त्याला आधी यज्ञ असं म्हणतात. अंतर्मुख यो आनंदमय ब्रह्मसुखम तथा. अंतर्मुख झालेला आनंदमय कोण? ब्रह्मसुखाचा अनुभव घेतो. ब्रह्मसुखम सदा भोगते. कोणत्या सुखाचा विषय नाही, पण काय आहे? पण त्याच्याकडे त्रिपुटी पाहिजे. चिद्भिन्नयुक्त अज्ञान उत्पन्न वृत्ती चिद्भिन्न प्रतिबंधी आभास सहित वृत्ती. कोणती? ज्या वृत्तीमध्ये काय पडलेलं आहे? अशी वृत्ती अज्ञान उत्पन्न वृत्ती. या वृत्तीच्या द्वारा तो त्याचा काय घेतो? भोग घेतो. त्रिपुटी लागलेला उगीचा जोर नसते का? डोळ्याचं नाही तर पाण्याची क्रिया होईल म्हणून कोणाचं साह्याचा लागतं? कोणत्या याला? कर्म करता आणि या करण्याच्या भाषेमध्ये तर क्रिया होत असते. आंबे ठेवलेले आहे पण खाणारच नाही, क्रिया होईल का? खाणार आहे पण काय नाही, आंबे नाही होईल का? बरं खाणारही आहे, आंबे आहे, डायबिटीज झालेलं ते काय पाहिजे? त्रिपुटी ज्ञाता ज्ञान आणि ते भोक्ता भोगाने कर्ता कर्म आणि क्रिया दृश्य आणि द्रष्टा. मग त्याच्यावरती थोडा शंका केलेली आहे बघा. म्हणजे का जर आनंदमय कोश काय करतो? अनुभव घेतो. जागृतीमध्ये जसा अनुभव येतो तसा झोपेत अनुभव काही येत का नाही. झोपेमध्ये मी कोण आहो? सुख भोगणार आहो आहे की नाही? ज्याचा सुखाचा अनुभव होतो एक पदार्थ आहे की असा जसा माणसाला आपल्याला काय येतो? जागृतीमध्ये अनुभव येतो ना, तसं झोपेमध्ये येतो का? मग काय येत नाही त्याचाच करता हा श्लोक आहे. देखा तिथे अज्ञान वृत्तया स्पष्टा विस्पष्टा प्रतिवृत्तया आणि ते वेदांत सिद्धांत पालका प्रवृत्ती.
ननो तरी जागरण मुक्तिदानी सुखानुभव इत्यादी मान कुठून जायचे. जागृतीमध्ये जसा आणखी विषय भोग घेते वेळी अभिमान प्राप्त होत असतो तसा अभिमान सुशुद्धीमध्ये का उत्पन्न होत नाही. त्याच्याकरता हे हा श्लोक आहे. मग तिथे 2-3 घेतलेल्या पद्धतीने अज्ञान वृत्तया सूक्ष्म विस्पष्ट बुद्धिवृत्तया इथे वेदांत सिद्धांत पारगा प्रवडत. अज्ञान वृत्तया सूक्ष्म अज्ञानामध्ये वृत्ती असतात मग सूक्ष्म असतात. बीजामध्ये वृक्ष असतो कोणत्या रूपात नाही सूक्ष्म रूप काय केलं पाहिजे कारण तेच पुढे स्थूल तयार होतात. आणि बुद्धी जागृतीमध्ये वृत्ती कशा असतात स्पष्ट असतात. झोपेमध्ये सूक्ष्म जागृतीमध्ये स्पष्ट. मग आपल्याला अनुभव येतो. जागृतीमध्ये अनुभव येतो. सुषुप्तीमध्ये अनुभव स्वरूप झालेला. सुषुप्तीमध्ये सुखाचा भोगता नाही सुखच स्वरूप झालेला आहे. काय झालेलं आहे आणि जागृतीमध्ये आपण सुखाचे काय भोगते. विस्पष्ट बुद्धिवृत्तया सगळ्या बुद्धीच्या वृत्ती ज्या असतात त्या स्पष्ट असतात. काय असतात असं कोण सांगतात इष्टांवरचा हा आम्हाला सांगतो मग कोण सांगतात वेदांत सिद्धांत बारगा नसते. वेदांत सिद्धांत 4 वेद आहे असं म्हणून मग काम लागत असते. कामाला वेद किती आहेत 4 एवढ्याला काय किती संख्या तेवढी माहिती आहे काय माहिती काय ज्ञान आहे ज्ञान आहे असं कोण सांगतात. वेदांत सिद्धांत त्याच्यामध्ये पारंगत असलेले लोक काय अलीकडे संख्या काय झालेली आहे फार कमी झाली. इकडे कोणी पार्थ काय करत नाही लक्ष देत नाही. त्याला कारण काय क्रिकेट निघालं हॉलिवूड सिनेमे निघाले आणि हे माणसाला भरून राहिले ना काय करणार. त्याच्यामुळे काय इकडे लोकांचं काय नाही एवढा आहे दृष्टांत शतांबरीला तेव्हा हे कुठं सांगितलेलं आहे त्याच्याकरता सांगतात मानवक्य आपली आधी छोटीशी यावी ती सुटण आनंदमय भक्ती ब्रह्मानंदाची भोगली सुशुद्धीतल्या सुखाचे वर्णन मानवक्य पुण्याचं तापनीय पुणे श्रुतीशी याला श्रुती असं म्हणतात. ज्याचा करता कोणी नाही त्याला काय म्हणायचं ज्याचा करता असेल तुला काय म्हणायचं स्मृती म्हणतात. भगवद्गीता काय स्मृती अनेकांनी सेवा उपनिषद काय श्रुती श्रुती स्मृती पुराण. तेव्हा श्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे आनंदमय भक्तृत्व ब्रह्मानंदाची भोगलेला आनंदमय भक्तृत्व भोगता कोण आहे आनंदमय कोण आणि भोग्य कोणता आहे ब्रह्मानंद. आणि सुशुद्धीत असलेला आनंद हा काय तोच ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्माहून सुशुद्धीतलं सुख वेगळं नाही आणि सुशुद्धीतलं सुखावून फक्त एवढंच आहे आवडत सुख आहे कोणतं सुख आहे आणि अनावरत सुख आहे. मग तर कोणतं सुख आहे अनावरत. सुशुद्धीमध्ये सुख आहे पण आहे ना पण ते आंबा आहे पण टोपल्या कधी झाकलेलं आहे तर आवडत म्हणायचं काय मग सुशुद्धीतलं सुख अज्ञानाने काय ते आवडत आहे. समाधीमधलं अनावरत आवडत नाही ते. आणि ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्म निंद नाही याच्याहून ब्रह्म काय नाही निंद नाही तत्स्वरूप आहे सुखाचा प्रकार. आणखी पुढे आता काय केलेलं आहे विचार केलेला आहे त्याचा विचार केला फेसबुक बोळाला करत आहे का नाही.